माध्यमांशी ते संवाद साधतील। मी जास्त वेळ न घेता मी आदरणीय साहेबांना विनंती करतो की आपण प्रसार माध्यमांशी संवाद साधावा। सर्व चालू आहे आवाज जाईल डायरेक्ट बोलू असंच। सर्व पत्रकार मित्रांचं स्वागत। राज्यामध्ये अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि याचे दौरे देखील मुख्यमंत्र्यांसहित आम्ही सगळ्यांनी मंत्र्यांनी देखील ज्या ज्या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली त्या ठिकाणी भेटी दिल्यानंतर पूर परिस्थिती आणि संकट शेतकऱ्याचं खूप मोठं आहे आणि शेतकरी देखील बोलताना त्याच्या वेदना जाणवत होत्या आणि तेही माहिती देत होते की गेल्या अनेक वर्षांमध्ये अशा प्रकारची पूर परिस्थिती अशा प्रकारचा पाऊस ढगफुटीसारखा कधीही पडला नाही आणि त्यामुळे संकट मोठं आहे आणि अशा परिस्थितीत शेतकऱ्याच्या मागं सरकार पूर्णपणे खंबीरपणे उभं राहील। जेव्हा जेव्हा आपत्ती आली संकट आलं त्या वेळेस शेतकऱ्याच्या मागे सरकार उभं राहिलेलं आहे आणि म्हणून आज देखील कॅबिनेटमध्ये या बाबतीमध्ये चर्चा झाली। संकट मोठं आहे आणि त्याच दृष्टिकोनातून शेतकऱ्याला देखील मदत देताना सरकार हात आखडता घेणार नाही। आता सध्या पंचनाम्यांची सगळी माहिती येते आहे। जवळपास 60 लाख हेक्टर जमिनीचं पिकांचं नुकसान झालेलं आहे असा आकडा आतापर्यंत आलेला आहे आणि पुढच्या 2-3 दिवसामध्ये संपूर्ण नुकसानीचं प्रमाण आणि आकडे येतील। पण एकंदरीत सर्वांचीच आमची भावना आहे की शेतकऱ्याला मदत करताना अटी शर्ती नियम बाजूला ठेवून शेतकऱ्याच्या मागं उभं राहिलं पाहिजे आणि जेव्हा जेव्हा अशी मोठी अतिवृष्टी होते मोठं संकट येतं त्या वेळेस सरकारने मदत करणं हे आमचं सरकारची जबाबदारी आहे कर्तव्य आहे आणि म्हणून यामध्ये आम्ही 2-3 दिवसामध्येच संपूर्ण माहिती आल्यानंतर मुख्यमंत्री महोदय मी आणि आमचे उपमुख्यमंत्री अजितदादा बसून त्यावर चर्चा करून एक शेतकऱ्यांच्यासाठी ठोस निर्णय घेऊ। मी आधीच सांगितलं की जे काही नियम अटी शर्ती ज्या आहेत या नियम अटी शर्ती ज्यावेळी यापूर्वी देखील तशा प्रकारचा निर्णय सरकारने घेतला होता आणि हे संकट तर आणखी मोठं आहे आणि या संकटामध्ये पिकांचं तर मोठं नुकसान झालेलं आहे। त्याचबरोबर जमीन खरडून गेलेली आहे मोठ्या प्रमाणामध्ये नदीच्या प्रवाहामध्ये जमीन वाहून गेलेली आहे। त्याचबरोबर पशुधनाचं मोठं नुकसान झालेलं आहे। त्याचबरोबर घरांची पडझड झालेली आहे काही ठिकाणी जीवितहानी झालेली आहे आणि एकंदरीत आता पण पाऊस थांबला असला तरी सुद्धा नदीचं जे काही प्रवाह आहे नदीचा तो त्या प्रवाहामुळे देखील आतापर्यंत देखील काही घरं पाण्याखाली आहेत आणि म्हणून त्यांना मदत करत असताना सरकार कुठलाही हात आखडता घेणार नाही हे पुन्हा एकदा मी सांगतो। शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडलं जाणार नाही मी पुन्हा एकदा सांगतो आणि अशा परिस्थितीमध्ये यामध्ये आम्ही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह साहेब सहकार मंत्री त्यांनाही निवेदन दिलं देवेंद्रजी आणि मी होतो शेतकऱ्यांच्या मदतीबाबत। त्याचबरोबर
आमच्या तिघांच्या सहीचं पत्र देखील आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनाही आम्ही दिलेलं आहे. आणि नेहमीच केंद्र सरकार आणि मोदी साहेब शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहिलेले आहे. अनेक योजना शेतकऱ्यांसाठी केंद्राने देखील केल्यात, राज्याने देखील केलेल्या शेतकरी सन्मान योजना सारख्या योजना. आणि त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकार पूर्णपणे शेतकऱ्यांच्या मागं उभं राहील ही प्रथम मी या ठिकाणी ग्वाही देऊ इच्छितो. आणि आमच्या मंत्रिमंडळातल्या सर्व मंत्री महोदयांच्या देखील भावना शेतकऱ्यांच्याबद्दल अशाच अतिशय संवेदनशील होत्या. आणि म्हणून यांना मदत करणं हे सगळ्यांचं आपलं कर्तव्य आहे. सरकार तर बिलकुल मदत करणार आणि शेतकऱ्याच्या मागं उभं राहणार. त्याचबरोबर आपण देखील सगळ्यांनीच अशी वेळ आहे जे जे करता येईल ते शेतकऱ्यांसाठी केलं पाहिजे. आणि म्हणूनच आम्ही प्रत्यक्ष बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या घरातली देखील परिस्थिती पाहिली, त्यांच्या शेताची नुकसानीची परिस्थिती पाहिली, त्यांच्या पशुधनाची जी काही वाताहत झाली तेही पाहिलेलं आहे. आणि म्हणून त्यांना तात्काळ जीवनावश्यक वस्तू देण्याची आवश्यकता आहे. ते देखील सरकारने 10,000 रुपये देण्याची सुरुवात केलेली आहे. गहू आणि तांदूळ देखील त्यांना देण्याची सुरुवात झाली आहे. आणि अशा परिस्थितीत सगळ्यांनी एकत्र येऊन सत्ताधारी विरोधक किंवा असं काही याच्यामध्ये कुणी राजकारण करण्याची आवश्यकता नाही. मोठ्या प्रमाणावर त्यांना मदतीची आवश्यकता आहे. त्यांच्या विद्यार्थ्यांच्या वह्या पुस्तकांसकट त्यांचा कपडा लत्ता सगळं जे जे काय सगळं भिजून गेलेलं आहे आणि वाहून गेलेलं आहे. आणि म्हणून आम्ही जी काही मदत गेल्या आठवड्यापासून तिकडे पाठवण्याचं सुरुवात केलेली आहे. त्या भागामध्ये लोक शेतकऱ्यांना आमचे कार्यकर्ते पदाधिकारी त्याचं वाटप करत आहेत. आजही मोठ्या प्रमाणावर कालही गाड्या इथून गेल्या, आजही जातील, उद्याही जातील. आणि संपूर्ण शेवटच्या शेतकऱ्याला मदत मिळेपर्यंत ही मदत बिलकुल चालू राहील. सरकार देखील पूर्णपणे मदत करतं आहे. आणि त्याचबरोबर साथीचे आजार पसरू नये म्हणून देखील तिथे स्वच्छता झाली पाहिजे, साफसफाई झाली पाहिजे. जसं आपण पुरामध्ये यापूर्वी कोल्हापूरमध्ये, महाडमध्ये, चिपळूणमध्ये तशी यंत्रणा लावली होती तशा प्रकारची यंत्रणा लावून आरोग्यमंत्र्यांशी देखील माझी चर्चा झाली. आणि स्वच्छता, साफसफाई, फवारणी आणि मेडिकल कॅम्प हे मोठ्या प्रमाणावर तिथं आयोजित करण्यात येत आहेत. मोठी डॉक्टरांची टीम देखील त्या ठिकाणी पोचली. काही आपल्या आरोग्य विभागाचे देखील टीम आहे काही, आणि काही आपले खाजगी डॉक्टर्स आहेत, प्रायव्हेट डॉक्टर आहेत, त्यांचे हॉस्पिटल्स आहेत, दवाखाने आहेत, ते देखील दरवेळेप्रमाणे त्या ठिकाणी त्यांचं योगदान देत आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये लोकांच्या मागं जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य हे आहेच, परंतु त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर तिकडे चिखल, माती वाहून आलेली आहे. त्याच्यात देखील आपल्याला त्यांना मदत केली पाहिजे. त्या मदतीची देखील त्याचंही नियोजन आपले कार्यकर्ते करतायत. फवारणी असेल, त्याचबरोबर आरोग्य व्यवस्था मी आपल्याला सांगितलेलं आहे. कारण कोल्हापूरमध्ये जेव्हा अशाच प्रकारचा पूर आला होता, जनावरं वाहून गेली होती, तशी जनावरं इथे वाहून गेली, मृत्यू झालेले आहेत. आणि तेव्हा देखील आम्ही जी प्रिकॉशन घेतली होती त्यामुळे कोल्हापूरमध्ये साथीचे आजार पसरले नव्हते. आणि म्हणून साथीचे आजार पसरू नये म्हणून देखील पूर्णपणे आपली यंत्रणा जी आहे अलर्ट मोडवर आलेली आहे. आणि बिलकुल ज्या ज्या ठिकाणी आवश्यक आहे त्या ठिकाणी सर्व मदत केली जाईल. आणि त्यात सगळ्या या पुराच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि आपत्ती, जिथे आपत्ती तिथे शिवसेना, जिथे संकट तिथे शिवसेना, हे जे काय समीकरण आहे. आणि जिथे आपल्याला माहीत आहे जिथे जिथे संकट येतं, आपत्ती येते, मी एकनाथ शिंदे देखील तिथे सगळ्यात अगोदर धावून जातो. हे काय कर्तव्य म्हणून, जबाबदारी म्हणून आपण करत असतो. आणि एक भावना ती जी काही मनामध्ये असते की आपल्या लोकांना मदत केली पाहिजे. आणि म्हणून आपत्ती तिथे शिवसेना, संकट तिथे शिवसेना, हे काही धोरण आहे आमचं. हे खऱ्या अर्थाने 80% समाजकारण बाळासाहेब
साहेबांचं जे काही धोरण आहे, धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी जे काही आम्हाला शिकवण दिलेली आहे की संकट काळामध्ये उभं राहा, आणि म्हणून अशा पार्श्वभूमीवर पूर परिस्थितीमध्ये, मग महाराष्ट्रातल्या पूर परिस्थितीमध्ये मराठवाडा असेल, विदर्भ असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, ज्या ज्या भागामध्ये पूर परिस्थिती आहे त्या भागामधल्या कार्यकर्त्यांना दसरा मेळाव्याला इकडे मुंबईमध्ये न बोलवता त्यांना आम्ही तुमच्या माध्यमातून किंबहुना या ठिकाणी त्यांना आमची यंत्रणा जी आहे त्या माध्यमातून देखील आम्ही सांगतोय की तुम्ही शेतकऱ्यांच्या मदतीला, शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन, शेतकऱ्यांच्या घरात जाऊन त्यांना मदत करणं, त्यांचा देखील दसरा हा सण आहे आणि त्यांना जे जे काही आवश्यक आहे त्या ठिकाणी त्यांना मदतीचा हात देण्याचं काम करा, बांधावर जा. आणि त्याप्रमाणे आम्ही या सर्व कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना, आमचे मंत्री महोदय असतील ते त्या ठिकाणी जातील आणि या सर्व लोकांना पूर परिस्थितीमध्ये जे संकटात आहेत, आमच्या लाडक्या बहिणी आहेत त्यांचे अश्रू, शेतकऱ्यांच्या बळीराजाच्या डोळ्यात अश्रू आहेत, ते पुसण्याची आता आवश्यकता आहे. आणि म्हणून कुठल्याही परिस्थितीमध्ये तिथली यंत्रणा जी आहे ती यंत्रणा त्या ठिकाणी काम करेल, त्यांना मदत करेल आणि त्यांचाही दसरा, संकटात जो आलेले आहेत त्यांचा दसरा देखील, त्यांची दिवाळी देखील म्हणजे काळी होऊ नये किंवा त्यांचे जे काही संकटात आहेत त्यांना देखील मदतीचा हात देऊन त्यांची दिवाळी देखील चांगली झाली पाहिजे. आता दसरा देखील त्यांचा चांगला झाला पाहिजे आणि यासाठी त्यांना जे जे काही मदत आहे ती देण्यासाठी या सर्व आमच्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना आम्ही त्या भागामध्ये लोकांच्या मदतीसाठी पाठवतोय. आणि दसरा मेळावा जी आमची परंपरा आहे ती देखील खंडित होता कामा नये. आणि म्हणून ही परंपरा देखील बाळासाहेबांनी सुरू केलेली दसरा मेळाव्याची परंपरा आणि बाळासाहेबांचे विचार, आनंद दिघे साहेबांची शिकवण घेऊन आम्ही पुढे चाललो आहे. त्यामुळे मुंबई आणि ठाणे या भागातले जे कार्यकर्ते आहेत, जवळचे कार्यकर्ते जे आहेत, MMR मधले कार्यकर्ते आहेत, हे कार्यकर्ते म्हणजे आजूबाजूला जे जवळ आहेत तिथे आता पूर परिस्थिती नाही आहे, अशा ठिकाणचे लोक हे दसरा मेळाव्याला त्यांनाच बोलवणार आणि दसरा मेळाव्याची परंपरा देखील खंड पडू न देता ती सुरू राहील. आणि संकट काळात 80% समाजकारण, 20% राजकारण, जी भूमिका बाळासाहेबांची आहे त्याप्रमाणे संकट काळात मदत करण्याची देखील जी काही परंपरा आमची आहे, किंबहुना जे काय आमचं कर्तव्य आहे तेही आम्ही बजावणार. आणि त्यामुळे या ठिकाणी जो मोठा सगळ्या भागातून आम्ही दसरा मेळाव्याला उत्साहामध्ये येणारे लोक, त्यांना ही जी जाणीव आपली आहे, आपली भूमिका आहे की संकट काळामध्ये मदत करणं हे शिवसेनेचं धोरण आहे, मदतीचं तोरण बांधण्याचं. आणि त्यामुळे त्यांना देखील तिथल्या भागातल्या लोकांना देखील शेवटी ते आज संकटात आहेत, सगळ्यांनी 2 हाताच्या जागेवर 10 हात लागले, 20 हात लागले, तर तिथे त्यांना मदत होणार आहे. आणि म्हणूनच हा दसरा मेळावा जो आहे, हा ही परंपरा जी आहे आमची ती खंडित होऊ नये आणि मदत देण्याची परंपरा देखील जी आहे आमची, जे काही मगाशी म्हणालो, शिवसेना आपत्ती तिथे शिवसेना, संकट तिथे शिवसेना, ते देखील. आणि बाळासाहेबांना देखील याचं आता आज ते असते तर त्यांनाही आमची भूमिका जी आहे आपण शिवसैनिकांनी घेतलेली त्याबद्दल देखील समाधान वाटलं असतं. आणि म्हणून हा मेळावा जो आहे दसरा मेळावा तोही आम्ही करू, पण त्यामध्ये इथे हां आझाद मैदानामध्ये चिखल आहे, बरोबर आहे, पावसामुळे झालं आहे, परंतु हे मेन जे काही विषय जो आहे की तिथल्या भागातल्या लोकांना मदत करणं, तिथल्या भागातल्या लोकांना, कार्यकर्त्यांना इकडे न बोलवतात तिकडे त्यांना पुन्हा त्यांच्या गाड्या वळवून त्यांना तिकडे मदत करण्याच्या सूचना आम्ही दिल्यात. आणि दसरा मेळावा जो आहे जी परंपरा आहे ती आम्ही नेस्कोमध्ये त्या ठिकाणी दसरा मेळावा करू. आणि हा दसरा मेळावा जो आहे शेतकऱ्यांसाठी आम्ही खऱ्या अर्थाने पूर्णपणे ही कार्यकर्त्यांची फौज आणि मदतीचा पूर्णपणे जे काही मदत जी आहे ती त्यांना देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. तुम्ही स्वतः शेतकऱ्यांना म्हणजे आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन पाणी गेले, तिथे काय नेमकं नुकसान झालेलं आहे,
त्यांना मदत देखील केली. मदत देताना विरोधकांनी टीका केली होती की जी मदतीच्या पॅकवरती काही स्टिकर लावण्यात आले होते. आता तुम्ही जी मदत देणार त्या मदतीच्या याच्यामध्ये नेमकं काय काय आहे, कशा प्रकारे मदत असणार आहे? बघा, मी तुम्हाला सांगतो, मदत आणि त्या टेम्पोवरचे लोकांना फोटो दिसले, परंतु त्या गाडीतली मदत जीवनावश्यक वस्तू दिसल्या नाहीत. अरे बाबा, फोटोचं काय राजकारण करायचं? अशा वेळेस राजकारण करायचं नाही. कार्यकर्ते लावतात फोटो, त्यांना समाधान असतं आपल्या नेत्याचा फोटो लावणं. हे सर्व कार्यकर्ते आहेत ते. आणि जे बोलतात त्यांचे फोटो नाही का लावून वाटले यापूर्वी? ते मदत आम्हीच वाटायचो ना, कार्यकर्तेच वाटायचे ना. त्यामुळे फोटो हा विषय करून राजकारण करणं हे दुर्दैवी आहे. त्यांना मदत करायची कशी हे प्रत्येकाने पाहिलं पाहिजे. जशी शिवसेना मदत करते आहे, सगळे लोक मदत करत आहेत, तसं सगळ्यांनीच मदत करावी. हे संकट मोठं आहे, जेवढी मदत करता येईल तेवढी कमीच आहे. आणि म्हणून जे आमच्या अगोदरपासून जी भूमिका सरकारची आहे ते, आणि आम्ही काय देतोय, तुम्ही म्हणालात की काय म्हणाले तुम्ही? काय? अरे बाबा, ते मदतीचं तिकडे आतमध्ये असेल आपल्याकडे. ते अजून मोठा फोटो लावावा त्यांनी आणि वाटावं त्यांचा. आम्ही त्याचं स्वागत करू. मदत मिळणं महत्त्वाचं आहे. हे जवळपास 26 वस्तू आहेत. हे बघा, हे दाखव बाबा, काय आहे त्याच्यामध्ये? हे लोकांना दिलं काय वाईट आहे? हां, दाखवते ना यादी वाचता. तर हे हां, त्याला पहिलं दाखवू दे त्याला. काय त्याच्यात? तू उलटे दाखवतोय. तूर डाळ ती आहे. अरे ते शेतकरी आहे, मी इथं बसलोय. तिकडे ठेव. कुठे आहे ती? कुठे बघून कपड्याचं साबण पण दिलाय ना, आणि अंगाचं हां, दंत दात घासतात. साडी, लाडक्या बहिणींसाठी साडी पण आहे. हे बघा, मी यादी वाचतो. 26 हां, वया, पुस्तक, हां, हे सगळ्या 26 वस्तूंचं तोरण. तिथे अशा संकटामध्ये शिवसेनेचं धोरण आणि नाही, एक मिनिट. हां, तू 2 मिनिटं त्याला बघून येतो लोकांना समोरच्या. एवढं धान्य त्यांनी पण द्यावं, मोठे मोठे फोटो लावलेली आहे. जी वस्तू जी किट जाणार आहे ती किट आता या ठिकाणी उघडी करून दाखवली आहे. त्याच्यामध्ये तांदूळ 5 किलो आहेत, गहू पीठ 5 किलो आहे, तेल 1 लिटर आहे, तूर डाळ 1 किलो आहे, चणा डाळ 1 किलो आहे, साखर 1 किलो आहे, पोहे 1 किलो आहे, बेसन 1 किलो आहे, रवा 1 किलो आहे, मसाला 500 ग्रॅम आहे, मिरची पावडर 500 ग्रॅम आहे, हळद 500 ग्रॅम आहे, चहा पावडर 500 ग्रॅम आहे, मीठ 1 किलो आहे. त्यानंतर ज्या घरगुती आणखी वस्तू लागतात त्यामध्ये ब्लँकेट 1 नग आहे, टॉवेल 1 नग आहे, लाडक्या बहिणींसाठी साडी 1 नग आहे, सतरंजी 1 नग आहे, निरमाची पावडर 1 नग आहे, दंतमंजन आहे, कपडे धुण्याचे साबण 2 नग आहेत, आंघोळीचे साबण 2 नग आहेत, बिस्किटाचे पुडे आहेत, फरसांची पाकिटं आहेत. आणि जे विद्यार्थ्यांचे वह्या पुस्तक वाहून गेलेत तर विद्यार्थ्यांसाठी सुद्धा 1 डझन वरच्या वर वह्या आहेत, त्यांना लागणारी कंपास पेटी आहे. अशी 26 वस्तूंची यादी या किटमध्ये आहे. ही या ठिकाणी आपण वाचून दाखवलेली आहे. आता सांगा, आता आम्ही मीठ पण दिलंय त्याच्यामध्ये.
म्हणजे अगदी बारीक त्यांना जे लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तू आहेत आणि त्यांना हे सगळं प्रत्येकाला जिथं जिथं आवश्यकता आहे तिथे तिथे सगळं हे वाटप होईल. आणि हे काय हे आपल्याला आपली जबाबदारी आहे. सरकारच्या माध्यमातून करत आहे. प्रत्येकाने आपल्या आपल्या माध्यमातून केलं पाहिजे. तर त्याला कुठंतरी त्याचा संसार आपल्याला उभा करायचा आहे. त्या शेतकऱ्याचा बळीराजाचा संसार आपल्याला उभा करायचा आहे. आणि म्हणून बाळासाहेब नेहमीच सांगायचे की कार्यकर्ता घरात नाही तर लोकांच्या दारात शोभून दिसतो. आता हे लोकांच्या दारामध्ये मदतीचा हात घेऊन जाणार आहे. त्यामुळे हे सगळं जे आहे हे आम्ही करतो आणि हे तुमच्या समोर आहे सगळी मदत. शक्ती प्रदर्शन मानलं जायचं, पण आता जो तुम्ही निर्णय घेतलेला आहे हा स्वागतार्ह निर्णय करता 26 जीवनावश्यक वस्तू तुम्ही घराघरात पाठवणार आणि याचाच आदर्श इतर पक्षांनी जे छत्रपती शिवाजी पार्क मैदानात मेळावा घेणार आहेत त्यांनी घ्यावा का? बघा मी तुम्हाला सांगतो हे एवढी मदत नाही. आणखी मदत जी आहे शासन म्हणून ती मदत होते आहे. आरोग्य व्यवस्था देखील आपण करतो आहे. स्वच्छता व्यवस्था ही देखील करतो आहे. रोगराई पसरू नये म्हणून त्याची काळजी घेतो आहे. त्यामुळे जे जे आवश्यक आहे ते सगळं आपण करतो आहे. आणि शक्ती प्रदर्शन काय, आता ही शक्ती जी आहे शक्ती प्रदर्शन करण्याची गरज आम्हाला नाही आहे. शक्ती प्रदर्शन कुणाला करायला पाहिजे? लोकांनी आमची शक्ती लोकांनी आम्हाला आशीर्वाद देऊन आमची शक्ती जगासमोर दिसलेली आहे. लोकांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे. त्यामुळे झालेल्या विधानसभेत निवडणुकीमध्ये पण आपण पाहिलं, लोकसभेच्या निवडणुकीत देखील पाहिलं. आणि त्यामुळे ही शक्ती जी आहे ही शक्ती शिवसेनेची आता या पूरग्रस्त परिस्थितीतल्या लोकांच्या मदतीसाठी आम्ही वापरणार. शक्ती प्रदर्शन हे पूर्ण शिवसेना पूर्ण ताकदीने शिवसेनेचा आरोग्य यंत्रणा सगळी रवाना झालेली आहे. नाही बघा, प्रत्येकाने ठरवावं. यावेळेस तर मी सांगेन की सर्वांनीच अशा प्रकारची मदत शेतकऱ्याला द्यावी. आणि शेतकऱ्याला जर असे हजारो लाखो हात लागले मदतीला तर शेतकऱ्याचा संसार उभा राहील. त्याच्या बळीराजाचे अश्रू पुसण्याचंच काम करायचं आपल्याला. लाडक्या बहिणींचे अश्रू पुसण्याचं काम करायचं आहे. अरे ते लहान विद्यार्थी होते, मला भेटले तिथे रस्त्यामध्ये. त्या मुली होत्या. मुलींना त्या कुठलं गाव तिथे आपलं साडी सांगवीमध्ये गाडी माझी चालली होती. ते 15-20 मुली तिथं होत्या. मुलं काही त्याच्यामध्ये होते. मला वाटलं आपल्या उभ्या असतात. मी गेल्यावर म्हणलं गाडी थांबवली मी. काय तुमचं काय बाबा, कसं शाळेतून जाऊन आलात? मला म्हणाले साहेब आमची शाळा खूप लांब आहे आणि आम्हाला चालत जावं लागतं. मला काय पाहिजे तुम्हाला? तर म्हणाले आम्हाला सायकल पाहिजे. अरे आम्ही लगेच 20 सायकली पाठवून दिल्या तिथं ताबडतोब त्यांच्या. म्हणजे जे जे आवश्यक आहे ते त्यांना दिलं पाहिजे. ही जी काही भूमिका आणि वृत्ती आहे ही प्रत्येकाने ठेवली पाहिजे. ही जबाबदारी आहे. आम्ही काय उपकाराची भावना आमच्या मनामध्ये नाही, ही जबाबदारीची भावना आहे. सरकार मदत करत आहे, पण स्पेशल पॅकेजसाठी जे काही नॉर्म्स आहेत ते जमीन खरडून गेलेली आहे, संसार उद्ध्वस्त झालेले आहेत आणि गेल्या 3-4 वर्ष ते उभे राहू शकत नाही अशी परिस्थिती आहे. कॅबिनेटमध्ये काही निर्णय झाला का त्याच्यामध्ये? पॅकेजसाठी काही मार्ग काढता येईल? बिलकुल त्या बाबतीमध्ये चर्चा झाली आणि जवळपास आतापर्यंत 60 लाख हेक्टरचं नुकसान झालेलं आहे. हा आकडा आलेला आहे. आणि त्याच्यावर आणखी 2-3 दिवसामध्ये अंतिम जेवढं नुकसान झालं आहे त्याची आकडेवारी येईल. आणि मुख्यमंत्री महोदय आम्ही दोघंही, मी आणि अजितदादा, आम्ही दोघं त्याच्यावर बसून चर्चा करून यामध्ये त्यांना मी मगाशीच सांगितलं की शेतकऱ्यांना देताना हात आकडता सरकार नाही घेणार. अटी शर्तीचा बागुलबुवा आम्ही नाही करणार. कारण संकटच असं मोठं आहे. त्यामुळे यापूर्वी देखील जेव्हा संकट आलं तेव्हा देखील सरकार त्यांच्या मागं उभं राहिलेलं आहे. त्यामुळे त्यांना भरीव मदत आम्ही देणार आणि त्यांना या संकटातून पुन्हा उभं करणार. साहेब तुम्ही मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांना भरघोस अशी मदत केली होती, तशीच मदत आता देखील आपण शेतकऱ्यांना करावी अशी मागणी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अनेक कॅबिनेट मंत्र्यांनी केलेली आहे. त्यावरती लवकर निर्णय होईल. हां, मग त्याच्यावर आम्ही मुख्यमंत्री महोदय आणि आम्ही चर्चा करून त्यावर निर्णय घेऊ ना. एक म्हणजे त्यांना मदत ही जी आहे दिवाळीपूर्वी मिळावी असा आमचा प्रयत्न आहे आणि ती आम्ही देणार दिवाळीपूर्वी. हां
कर्ज वसुलीसाठी बँकेने कुठल्याही जर नोटीस दिली त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल। या अशा परिस्थितीमध्ये कुठल्याही कर्ज बँकेने किंवा कुठल्याही सावकाराने कुठलीही नोटीस दिली तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल, अशा प्रकारची देखील चर्चा मंत्रिमंडळ बैठकीत झालेली आहे। अरे शेतकरी तिकडे डोळ्यात त्याच्या अश्रू आहे आणि त्याच्याकडे काय वसुलीचा तगादा लावणार तुम्ही? या अशा लोकांवर कठोर कारवाई करून त्यांना बरोबर राजकीय प्रश्न आहे सर। पी चिदंबरम नाही, आता मला हिंदीत बोलू द्या। पी चिदंबरांना प्रश्न महत्त्वाचा काय बोला, काय झालं त्याचं? 2008 साली मुंबईवर आतंकवादी हल्ला झाला होता। त्या हल्ल्यानंतर त्यावेळेस काँग्रेस सरकार हे लष्करी कारवाई करण्याच्या तयारीत होतं, मात्र आंतरराष्ट्रीय दबावामुळे ती कारवाई करण्यासाठी दबाव होता, त्यामुळे ती केली नाही असं पी चिदंबरम यांनी सांगितलं। हे खरं म्हणजे त्यांचं काँग्रेस सरकार UPA सरकारचं फेल्युअर आहे, हे त्यांचं अपयश आहे। त्यांनी बांगड्या भरायला पाहिजे। अरे मोदीजींनी पाकिस्तानला धडा शिकवला ऑपरेशन सिंदूरमधून, त्यांच्यावर तुम्ही टीका करता। आणि जेव्हा हे झाले सिरियल बॉम्ब ब्लास्ट झाले, 26/11चा हल्ला झाला आणि तुम्ही काय हातात बांगड्या घातल्या होत्या? आंतरराष्ट्रीय दबावाला हे करून बळी पडून तुम्ही जे बळी पडलेले लोक आहेत त्याच्या पाकिस्तानने जे हे केलं त्या पाकिस्तानला धडा शिकवण्याची धमक तुम्हाला दाखवता आली नाही, हे तुमचं अपयश आहे। आणि तुम्ही मोदीजींनी जे ऑपरेशन सिंदूर केलं, भारतीय लष्कराने जे पाकिस्तानला चोख उत्तर दिलं, त्याचे आतंकवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करून टाकले आणि तेव्हा त्यांना तुम्ही आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करताय। तुम्ही भारतीय लष्कराच्या शौर्यावर प्रश्न निर्माण करताय। हे कुठलं देशप्रेम आहे? हे तर पाकिस्तान प्रेम आहे। आणि म्हणून तेव्हा पण मतांचं राजकारण, वोट बँकेचं राजकारण हेच कारणीभूत होतं। आणि म्हणून आतापर्यंत कधीही पाकिस्तानला धडा शिकवण्याचं काम कुणी केलं नाही, ते फक्त आणि फक्त मोदी साहेबांनी केलं आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी यांनी त्याला ज्याला ईट का जवाब पत्थर से दिया है, खून का बदला खून से लिया है। पहलगाममध्ये ऑपरेशन पहलगाममध्ये आपल्या भगिनींचं सिंदूर कुंकू पुसण्याचं पाप ज्यांनी केलं त्यांना करेक्ट कार्यक्रम केला त्याचा आणि ठोकलं बरोबर। आणि म्हणून जिथं जिथं पाकिस्तान मस्ती करेल तिथं हा नवा भारत मोदीजींच्या नेतृत्वाखाली जो सुरू आहे त्याला ठोकून काढेल। खरं म्हणजे त्यांना बोलायला पण काही वाटलं पाहिजे, त्यांचं हे सबसेल अपयश आहे। मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ठाणे पॅटर्न हा मुंबईत राबवला जाणार। अरे आता बाबा हे शेतकऱ्यांचं काय? अरे बाबा तो निवडणुकीचा एक भाग आहे। ठाणे जो आहे, ठाण्यामध्ये विविध समाजाचे लोक, विविध जातीपातीची लोक, विविध युनियन आहेत, ते सगळ्या ज्या आहेत हे 50-60 सेल जे आहेत हे इतर पक्षाचे पण आहेत। आणि तशाच प्रकारचा आपण जो पॅटर्न आहे तो मुंबईमध्ये किंबहुना महाराष्ट्रामध्ये आम्ही राबवतोच आहे। कारण त्यामधून विविध समाजाचे लोक जे आहेत, युनियनचे असतील, संस्था असतील, ते सगळे लोक डॉक्टर आहेत, वकील आहेत, CA आहेत, इंजिनियर आहेत, युनियन आहेत, समाज आहेत, ज्या राज्यातले लोक राहतात ते एकत्र येतील आणि एक मोठी जी काही स्ट्रेंथ आहे ती निर्माण होईल। त्याच्यात काय करणं काय वाईट नाही। हाँ देखिए अभी बरोबर हाँ सर, किसानों को राहत देने के लिए शिवसेना की ओर से क्या किया जा रहा है? अभी देखिए संकट बड़ा है और इसमें किसानों के साथ खड़ा रहना ये हर एक की जिम्मेदारी है। और जैसे सरकार भी उनके साथ है और मुख्यमंत्री स्वयं, अजीत दादा, मैं स्वयं, हमारे सभी मंत्री जहाँ जहाँ पूर्व परिस्थिति निर्माण हुई वहाँ गए। हम आंखों से वहाँ का हाल देखा है और वहाँ पर ये बहुत बड़ा संकट है और इस संकट में उनको बचाना ज़रूरी है। और इसीलिए उनके फसल का नुकसान हुआ है, खेती
ज़मीन बह गई है, गाय बैल भैंस ये जो पशुधन है वो भी बह गया है, घरों का नुकसान हुआ है, कई जीवित हानि हुई है। ऐसे मौके पर वहाँ पर उनको मदद करना ये ज़रूरी है और बिल्कुल हम लोग साथ में हैं उनके, सरकार साथ में। आज कैबिनेट बैठक में भी उसके ऊपर चर्चा हुई है और उस चर्चा के दौरान ये सभी लोगों की भूमिका है कि ऐसे वक्त में ये बड़ा संकट है, ऐसे वक्त बड़ी मदद किसानों को होनी चाहिए। और मैं आपको बताना चाहता हूँ कि जो अटी शर्ती जो है नियम है उसको थोड़ा बाजू में रखकर यहाँ पर उनको मदद देने का काम होगा, ज़रूर होगा। और इसमें किसान जो है हमारा आज उसके आंखों में आंसू है, हमारे माँ बहनें हैं उनके आंखों में आंसू है, वो पोंछने की जिम्मेदारी हमारी सबकी है। और इसलिए उनका जो संसार बह गया है उसके लिए उनको तत्काल मदद देने का काम भी सरकार ने शुरू किया है। 10,000 रुपया हर एक परिवार को भी देने का काम शुरू हुआ है। 60 लाख हेक्टर ज़मीन का नुकसान हुआ है, खेती का नुकसान हुआ है और अंतिम आंकड़े 2-3 दिन में आ जाएंगे। तो मुख्यमंत्री और खुद और मैं और अजीत दादा हमारी चर्चा होगी और उस पर एक ठोस निर्णय लिया जाएगा और किसानों को इसमें बड़ी मदद हम करेंगे। और इसी के साथ बाकी भी जो है वहाँ की व्यवस्था जो है, साफ़ सफाई है, वहाँ आरोग्य व्यवस्था है, वो कोई बीमारी ना हो, इसके लिए वो जो प्रिकॉशन लेना है वो भी हम लेंगे। और इसीलिए ये ऐसे जो किट है, ये ऐसी मदद जो है हर एक ने करनी चाहिए। शिवसेना हमेशा जहाँ आपत्ति है वहाँ शिवसेना है, जहाँ संकट है वहाँ शिवसेना है, ये हमारा समीकरण है। और जहाँ जहाँ है आपत्ति, पूर आता है, संकट आता है, मैं खुद स्वयं जाता हूँ कभी भी जहाँ पर भी हुआ है। अभी तो कोल्हापुर में हुआ, सांगली में हुआ, महाड़ में हुआ, चिपळूण में हुआ, अभी यहाँ पर हुआ है, उत्तराखंड में भी हुआ, केरल में भी हुआ, इरशालवाड़ी में मैं गया ना स्वयं। तो ये हमारी जिम्मेदारी है और इसलिए ये अभी हम ये ऐसे माहौल में, पूर्व परिस्थिति में, वहाँ के जहाँ पानी भरा है वहाँ के लोगों को हमने कहा है कि दसरा मेला रैली जो है उसमें आप आइए मत। अभी आप दसरा उनका और दिवाली उनकी अच्छी होनी चाहिए किसानों की, इसके लिए कोशिश करो। उनको जो चाहिए वो हम उनको देंगे, सरकार उनके साथ में है। और जो भी शिवसेना की तरफ से जो वहाँ पर चीज़ें जो है जीवनावश्यक चीज़ें हैं उसको वहाँ पर पिछले हफ्ते से हम सब लोग भेज रहे हैं वहाँ पर और उनको भी वहाँ मदद करेंगे। और वो वहाँ पर हमारे सब कार्यकर्ता वहाँ के जो है वो दसरा रैली में नहीं आएंगे। उनको कहा है आप लोग उनको मदद करना, किसानों को मदद करना, जो उनके घर में आज पानी है, उनके घर में जो संकट है, ये उनके आंखों में आंसू है, ये पोंछने का काम हमारे कार्यकर्ता करेंगे। और बिल्कुल इसलिए दसरा रैली जो है हमारी यहाँ पर मुंबई और थाने यही के लोग बुलाएंगे और जो हमारी परंपरा है वो भी खंडित नहीं होगी, परंपरा भी बरकरार रहेगी और मदद करने की परंपरा भी वो भी बरकरार रहेगी। अभी बाला साहब ठाकरे जी अगर होते तो उनको भी ये सब निर्णय हमने किया है, उसका समाधान नहीं होता, क्योंकि ये 80% समाजकारण 20% राजकारण, ये हमारी भूमिका है। और इसलिए हमने शिवसेना ने निर्णय लिया है किसानों के हित में, किसानों के परिवार के हित में। 17 साल बाद पी चिदम्बरम ने स्वीकार किया है कि भारत सरकार, तत्कालीन भारत सरकार इसमें बदला नहीं ले पाई क्योंकि अमेरिका और बाकी देशों का दबाव था कि हम पाकिस्तान पे अटैक ना करें। पी चिदम्बरम ने कहा है कि पाकिस्तान पे हमला ना करने का दबाव अमेरिका और बाकी देशों का था, इसलिए हमला नहीं किया गया, बदला नहीं लिया गया 26/11 का। नहीं, देखिए ये उनका फेल्योर है। ये पी चिदम्बरम जी उन्होंने अपना फेल्योर कबूल करा है, क्योंकि इतने लोग मारे गए, हमारे निरपराध लोगों की जाने गई और पाकिस्तान इसको जिम्मेदार था। ऐसे वक्त में किसी के दबाव में आकर ऐसा पाकिस्तान के ऊपर हमला नहीं करना, ये तो क्या कहते हैं उसको, बुज़दिली है। ये मराठी में कहते हैं भेकड़पना।
मगाशी मी म्हणालो बांगड्या भरले, ते बांगड्या नाही, भेकडपणा आहे हा. खरं म्हणजे हा भेकडपणा आहे. बांगड्या आमच्या लाडक्या बहिणींच्या आहेत, त्यामुळे ते घालायचे पण त्यांची, समजलं की नाही. त्यामुळे हा भेकडपणा आहे, हा भेकडपणा है. ये बुज़दिली है, और ये बुज़दिली ये कायरता है. और इसलिए मैं बताऊंगा, ये पहलगाम में हमला हुआ, हमारे लाडली बहनों का सिंदूर पोंछने का पाप पाकिस्तान ने किया है, और उस पाकिस्तान को क्या करारा जवाब देने का काम हमारे भारतीय फौज ने किया है. हमारे आदरणीय प्रधानमंत्री महोदय जी ने लश्कर को, फौज को खुली छूट दे दी. ठोक डालो पाकिस्तान को, बराबर ठोक डाला, और वो आतंकी अड्डे को उद्ध्वस्त कर दिया, तहस नहस कर दिया. इतनी हिम्मत किसने बताई थी? और फिर उनके शौर्य पे, हमारे जवानों के, फौज के शौर्य पर सवाल खड़े करना. ये कितने मिसाइल गए, कितने ड्रोन गए, ये क्या हिसाब पूछते? कितने सैनिक मारे गए, कितने नागरिक मारे गए, इसका हिसाब पूछो. ये कौन सा देश प्रेम है और ये कौन सी देशभक्ति है? ये पाकिस्तान प्रेम है. और मैं ये कहूँगा, इतने सालों में इतनी बड़ी हिम्मत दिखाने का काम आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी ने किया है, किसी ने नहीं किया है. और इसलिए ये ईंट का जवाब पत्थर से दिया. मोदी जी ने कहा है ये ऑपरेशन सिंदूर अभी शुरू है, और गोली का जवाब गोले से मिलेगा. कहाँ कभी दिया था यूपीए और कांग्रेस सरकार ने ऐसा जवाब? और उनको, उनकी बदनामी करते हो. ये देश में बदनामी करते, देश के बाहर जाके बदनामी करते. और इसलिए उनको ये बोलने का नैतिक अधिकार नहीं है. ये उनका पूरी तरह फेल्योर है. और अभी कुछ भी बोले, कुछ भी करे तो क्या फ़ायदा है? अभी कुछ भी बोल के फ़ायदा नहीं. मोदी जी ने ये भारत की ताकत दिखा दी है. भारत की ताकत, ये नया भारत है. भारत की ताकत मोदी जी ने पाकिस्तान को दिखा दी है. अभी बूंद से गए वो हाउस से नहीं आती है. और राहुल गांधी, एक मिनट, और राहुल गांधी ये जो प्रधानमंत्री जी के बारे में अनाप शनाप बकते हैं, क्या कहते हैं, सरेंडर हुए नरेंद्र, क्या बोले ना उन्होंने, ये ऐसा बोलना क्या उचित है प्रधानमंत्री जी के बारे में? विदेश में जाकर देश की बदनामी करना ये क्या उचित है? ये कहाँ की देशभक्ति है? और यहाँ के भी जो लोग, उनके साथी लोग, ये भी प्रधानमंत्री जी के ऊपर अनाप शनाप बकते, उनको क्या अधिकार है? क्या उनकी औकात है? उनके माँ, प्रधानमंत्री जी के माँ के ऊपर बोलना ये क्या सही है? और इसलिए इसका जवाब जो है इस देश की 140 करोड़ जनता जरूर देगी. विविध कार्यक्रम किए जा रहे हैं. अमरावती में कार्यक्रम हो रहा है, जहाँ चीफ जस्टिस ऑफ इंडिया की मदर को इनवाइट किया गया है. विपक्ष सवाल खड़े कर रहा है, एक बार फिर मदर को टारगेट किया जा रहा है. कहा जा रहा है कि कहीं न कहीं दबाव, राजनीतिक ये देखो, ये भारत के एक माँ नहीं है. हमारी मोदी जी की माँ हो, हमारे चीफ जस्टिस गवई साहब की माँ हो, ये भारतवासियों की माँ है. ये माताओं का अपमान करना, उनके ऊपर राजनीति करना, ये कहाँ की मर्दानगी है? ये सब जितने भारत में रहने वाली माँ है हमारी है. और ये उनको ऐसे लोगों को जरूर सबक सिखाएंगे, जरूर सबक सिखाएंगे. सेंट्रल गवर्नमेंट ने महाराष्ट्र को जितनी जल्दी और ज्यादा मदद करनी चाहिए थी उतनी की नहीं. हालांकि उनका पूरा ध्यान बिहार के इलेक्शन में था, ऐसा भी विपक्ष के काफी. विपक्षों को क्या काम है? विपक्ष गया क्या एक बिस्किट का पिड़ा लेके? हाँ, 1 किलो चावल लेके गया क्या विपक्ष? अरे मदद देना ये क्या है? ये क्या मदद? नहीं जा रही मदद. और केंद्र सरकार के पास अभी परसों ही तो मुख्यमंत्री गए, उसके एक दिन पहले तो हम लोगों ने सहकार मंत्री, गृह मंत्री जी को निवेदन दिया है. क्या इसके पहले केंद्र सरकार महाराष्ट्र के पीछे खड़ा नहीं रहा? कितना लाखों करोड़ों रुपया इस महाराष्ट्र के विकास में देने वाला केंद्र सरकार है, प्रधानमंत्री मोदी जी है. तो इनको विपक्ष को बोलने का मौका नहीं, अधिकार नहीं है. ये सिर्फ राजनीति, बिहार का इलेक्शन राजनीति,
यहाँ का इलेक्शन बोले राजनीति। अरे वोट चोरी, वोट चोरी, वोट चोरी, क्या वोट चोरी है? अरे तुम लोग तो 70 साल नोट चोरी किया है, 70 साल हो गए नोट चोरी किया है, भ्रष्टाचार किया है। 2014 से पहले देखो 2G स्पेक्ट्रम घोटाला, कॉमनवेल्थ घोटाला, कोयला घोटाला, चारा घोटाला, गोबर घोटाला, क्या छोड़ा नहीं है? क्या छोड़ा है? हाँ, 2014 के बाद बताओ मेरे को, एक भी आरोप करने की हिम्मत हुई है? मोदी जी का नेशन फर्स्ट है और कांग्रेस का करप्शन फर्स्ट है। राजीव गांधी कहते थे 1 रुपया अगर केंद्र से निकलता है तो आखिरी आदमी के पास जाने तक 15 पैसे पहुंचते। उनका खुद का बयान था, वो प्रधानमंत्री थे। 85 पैसे करप्शन, इतना बड़ा करप्शन, क्या बोलने का तुमको अधिकार है? और इसलिए मैं इतना ही कहूँगा, देश आगे बढ़ रहा है और देश को आगे बढ़ाने का काम मोदी जी कर रहे हैं। ये इसलिए उनके पेट में दर्द हो रहा है। धन्यवाद। चलो बहुत ही दुर्भाग्यपूर्ण बात है, बहुत ही संवेदनशील बात है और मैं किसानों को अपील करूंगा कि आपके साथ सरकार है, आप डरिए मत, आप आपका धीरज खोइए मत। आपके साथ पूरे परिवार के साथ हमारी सरकार है, महायुति की सरकार है और किसान हमारा अन्नदाता है और उसको ऐसे समय में हमारी सरकार पूरी मदद करेगी। इसीलिए कोई भी ऐसा कदम नहीं उठाए आत्महत्या जैसा। ये मेरी विनती है उनसे, मेरी अपील है कि हम पूरी तरह आपके परिवार के साथ में है और जितना भी संकट बढ़ा है उतनी बड़ी मदद हम सरकार करेंगे, बाकी सब लोग मिलकर करेंगे। शिवसेना आपके साथ में है, हमारे लोग काफ़ी हजारों लाखों लोग काम कर रहे हैं और इसीलिए मैं इतना ही कहूँगा किसानों से कि आप कोई भी आत्महत्या जैसा कठोर कदम न उठाइए। आता काही नाही, तिथे सांगितलंय आम्ही ठरवलेलं आहे, जास्ती तुम्ही अटी शर्तीमध्ये जाऊ नका। उभी पिकं झोपलेली आहेत, नुकसान झाले नाही, आता त्याच्यामध्ये जास्त अटी शर्तीमध्ये आमचे अधिकारी नाही गुंतणार।